सुरुवात करूया चॅप्टर नंबर 2, दॅट इज ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री 1 असं नाव दिलं आहे. याच्यामध्ये सुरुवात कुठून झाली ट्रिग्नोमेट्री इथपासून आपण अगदी बेसिकपासून बघूया. पहिल्यांदा काय झालं, मॅथमॅटिशियन्स होते, त्यांना त्रिकोण सगळे जे स्टँडर्ड शेप आहेत त्यांच्याबद्दल कुतूहल असतं नेहमीच मॅथमॅटिशियन्सना, सायंटिस्टना, की हे शेप आपल्याला काय माहिती देऊ शकतात. साधं पायथागोरसने सांगितलं बघा की राईट अँगल ट्रायंगलमध्ये बेस हाईट यांचा स्क्वेअर केला, बेरीज केली की ती हायपोटेन्यूस एवढी असते. म्हणजे ह्या इतक्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात सिम्प्लिफिकेशनसाठी की सिमेट्रिकल डायग्राम असतील, स्टँडर्ड शेप असतील, की त्यांची एक वेगळीच रचना असते. आणि ते जे शेप असतात ते आपल्याला जस्ट बघितल्यानंतर पण समाधान मिळतं. तसं ट्रायंगलबद्दल अभ्यास करताना एक गोष्ट अशी लक्षात आली, बघा मी काय करतो आहे, डायग्राम काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, एक बेस घेतला आणि एक हाईट घेतले. आता मी काय केलं, बेस जो आहे, बेस मीन्स एक आडवी लाईन, हॉरिझॉन्टल लाईन काढली असं समजा. हॉरिझॉन्टल लाईन, बेस पण कशाला म्हणूया, एक हॉरिझॉन्टल लाईन काढली, ठीक आहे. आणि त्याला एक जोडण्यासाठी इथे एक व्हर्टिकल लाईन काढली. बरं, ती एक्झॅक्ट 90मध्ये काढली का, तर हो, एक्झॅक्ट 90मध्ये काढली, एक्झॅक्टली 90 डिग्री. ओके, आणि मग मी बघितलं हायपोटेन्यूस किती आहे. हायपोटेन्यूस म्हणजे बघा इथपासून इथपर्यंत. ओके, सो ते मला इथे कळालं, हायपोटेन्यूस बा एवढा आहे. याच्या व्यतिरिक्त इथे अँगल किती आहे ते बघितलं, जो काही असेल थिटा. ओके, थिटा व्हॅल्यू घ्या 20 डिग्री, 30 डिग्री, जी काही असेल. मग मॅथमॅटिशियन्सने काय केलं, बेस आहे ना तो फिक्स ठेवला. बेस फिक्स ठेवला म्हणजे काय, दुसऱ्या डायग्राममध्ये त्याने काय केलं, इथे जेवढा बेस आहे तेवढाच बेस इथे पण मेंटेन ठेवला, पण हाईट आहे ना ती एकदम वेगळी केली, हाईट एकदम वाढवली. आणि मग लक्षात आलं हायपोटेन्यूसची व्हॅल्यू पण बदललेली दिसली. आणि हायपोटेन्यूसमध्ये इंटरेस्ट नव्हता, ते पायथागोरसने सगळं उलगडून ठेवलंच आहे. आपल्याला लक्षात आलं इथे अँगल बदलला. इकडे अँगल बघा छोटूसा होता, इकडे अँगल जरा मोठा झालेला दिसतोय. सो मॅथमॅटिशियन्सना चमत्कार वाटला की आपण साईड बदलली, लगेच अँगल बदलला. हे साधी गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या बिल्डिंगकडे बघताय, ही बिल्डिंग आहे, ओके, इथे तुमचा मित्र आहे टेरेसवर आणि हा रोड आहे, तुम्ही इथे थांबलाय. इथून तुम्ही मित्राला बघितलं, हाक मारली, तर तुम्हाला बघताना फार नजर वर करावी लागत नाही. जस्ट सरळ मान वरती करायची गरज नाही, जस्ट नजर जराशी वर केली, तुम्हाला तो मित्र इझिली दिसतो, तुम्ही त्याला हाय हॅलो करू शकता. आता तुम्ही इथे उभे आहेत असं समजा. आताच तुम्ही डोळ्यांची अँगल बघा, डोळे तुम्हाला नुसते वर केले तरी दिसणार नाही, तुम्हाला अशी मान पण इकडे करायला लागेल, मान अशी करून वरती बघायला लागेल. अँगल बदलला. हाईट बदलली का बिल्डिंगची? नाही. मग काय बदललं, आता बेस बदलला. मग अशी एवढा होता मोठा, आता एवढा छोटा झाला. सो मॅथमॅटिशियन्सना याचं भरपूर मजा वाटली याच्यामध्ये, की अरे हे मस्त आहे. एक कुठली तरी साईड बदलली, एक तर बेस तरी बदला, हाईट फिक्स ठेवा. हाईट सेम आहे, इथे जेवढी आहे तेवढीच इथे आहे. बेस इकडे छोटा आहे, इकडे बेस मोठा आहे. तुम्हाला अँगल्स बदललेले दिसतील. हा बघा, इथे अँगल वेगळा असेल, इकडे अँगल वेगळा असेल. एक ट्रायंगलमध्ये मी बेस एवढा छोटा घेतला, हाईट एकदम मोठी घेतली, अँगल बघा केवढा मोठा झाला. आणि दुसऱ्याच्यामध्ये बेस भरपूर मोठा घेतला, हाईट भरपूर छोटी घेतली, अँगल बघा किती छोटा झाला. सो त्यांना असं लक्षात आलं की हे ज्या ट्रायंगलच्या साईड्स असतात त्यांच्यामध्ये आणि अँगलमध्ये रिलेशन आहे. सो त्यांना असं लक्षात आलं अँगल ऑफ ट्रायंगल आणि साईड्स ऑफ किंवा त्यांची लेंथ, साईड्स ऑफ ट्रायंगल इक्वल नाही आहेत, दे हॅव सम रिलेशन. सो इक्वल नाही म्हणायचं, त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. आणि हे रिलेशन एकदम जबरदस्त आहे. तुम्ही साईडची लेंथ बदलली की अँगल बदललेला दिसतो, किंवा अँगल बदलली की इनडायरेक्टली साईडची लेंथ बदललीच पाहिजे, एकमेकांवर डिपेंडंट आहेत. बरं, आता हे नॉलेज जे होतं, हे ॲनालिसिस होतं ते ट्रायंगलबद्दल होतं, ठीक आहे, फक्त ट्रायंगल. आय एम नॉट सेईंग राईट अँगल ट्रायंगल, नॉट ओनली फॉर राईट अँगल ट्रायंगल बट ऑल्सो फॉर एनी टाईप ऑफ ट्रायंगल. पण आपण जेव्हा 11th शिकतो, ट्रिग्नोमेट्रीच्या डेफिनेशन्स ज्या झाल्या, सुरुवात केली ट्रिग्नोमेट्री शिकायला ॲनालिसिस करायला जेव्हा सुरुवात केली, ती केली राईट अँगल ट्रायंगलपासून. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे आपण काय करतो,
ॲनालिसिस असतं ते सिम्पल गोष्टी काही कन्सिडरेशन्स करून ॲप्रॉक्सिमेशन्स घेऊन करतो आणि मग ते प्रॅक्टिकल सिस्टीममध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही मोठ्या स्केलवर किंवा छोट्या स्केलवर वापरता येतं का तो प्रयत्न करतो. सो जेव्हा ट्रिग्नोमेट्रीच्या डेफिनेशन्स क्रिएट केल्या, ट्रिग्नोमेट्री डिफाईन केली, दुसऱ्यांना लोकांना समजवलं गेलं, त्यांचे ग्रंथ लिहिले गेले, त्याच्याबद्दल पुस्तकं लिहिली गेली, ते सगळं राईट अँगल ट्रायंगलला कन्सिडर करून घेतलं. पण नंतर लक्षात आलं की हेच नॉलेज आपण कुठल्याही ट्रायंगलसाठी वापरू शकतो आणि मग ते आपण फॉर एनी ट्रायंगल इथपर्यंत एक्सटेंड केलं. पण आपल्याला हा जो पार्ट शिकायचा असतो राईट अँगल ट्रायंगल हा 11th मध्ये शिकायचा असतो, चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 3 मध्ये. आणि फॉर एनी ट्रायंगल, कुठल्याही ट्रायंगलसाठी ट्रिग्नोमेट्री कशी वापरायची ते आपण 12th मध्ये शिकतो, चॅप्टर नंबर 3 मॅथ्स पेपर 1 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो आता आपल्याला डेफिनेशन्स करायचे म्हटल्यावर एक डायग्राम तर काढून घ्यायला पाहिजे. सो एक डायग्राम काढून घेतली, त्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री असेल. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली दिस इज रिलेशन बिटवीन अँगल अँड लेंथ. मग आता लेंथला आधी नावं देऊया. आता हे हॉरिझॉन्टल आहे, आडवं, आपण आडवं एक्स ॲक्सिस वगैरे म्हणतो म्हणून एक्स लेटर देतोय, असं काही नाही आहे. ए बी तुम्ही कुठलंही द्या. आणि उभं आहे त्याला वाय म्हणतो, कारण उभा ॲक्सिस असतो तो आपल्यासाठी वाय आपण कन्सिडर करतो म्हणून वाय लेटर दिलं. आणि जो तिरकं आहे स्लांट एज जी आहे त्याला आपण हायपोटेन्यूस म्हणतो, एच म्हणूया त्याला आपण, लेंथ त्याची. तर थोडक्यात ही जी साईड आहे खालची ती एक्स सेंटीमीटर असेल किंवा मीटर असेल, वाय सेंटीमीटर किंवा मीटर, एच हायपोटेन्यूस एच मीटर किंवा सेंटीमीटर असेल, जे काही आहे. युनिट्सबद्दल त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. सी गोष्ट काय बघा, अँगलबद्दल रिलेशन आहे म्हटल्यावर अँगल घ्यायला पाहिजे आणि त्याला नाव द्यायला पाहिजे. सो इथून पुढे तुम्हाला ते ग्रीक लेटर्स वापरलेली दिसतील, थिटा, फाय, अल्फा, बीटा, गॅमा, म्यू वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. सो हळूहळू त्यांची ओळख करून घ्या, त्यांची नावं लक्षात ठेवा. पण ठीक आहे, आता आपण थिटा घेऊ आणि दुसरा अँगल घेऊ फाय. पण आता आपण एक अँगल कन्सिडर करू थिटा. सो मी फक्त या एका अँगलबद्दल बोलणार आहे, दुसऱ्या अँगलबद्दल सध्या बोलत नाही, तो आपण नंतर घेऊ. मग नंतरच घ्यायचा असेल तर आधी काढूनच टाकू तिथून. म्हणजे आता आपण सध्या म्हणू ह्या एका अँगलबद्दलच बोलतोय. नाव 3 वर्ड्स कॅम इन टू पिक्चर. आता पहिल्यांदाच 3 वर्ड्स नवीन पुन्हा येतील तुमच्यासाठी. ॲडजसंट. ओके, ॲडजसंट साईड हा वर्ड आता कायम वापरला जाईल. अपोजिट साईड हा शब्द वापरला जाईल. आणि हायपोटेन्यूस. या 3 शब्दांचा अर्थ काय, तर तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय, जो अँगल कन्सिडर करताय त्याच्याप्रमाणे ह्या शब्दांचं मिनिंग बदलत राहतं. हायपोटेन्यूस ऑलवेज, हायपोटेन्यूस एच ही जी स्लांट एज असते तीच राहते, त्यामुळे याचं काही टेन्शन नाही आहे. सो हा बाजूला करू पार्ट. पण ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड या गोष्टी बदलत असतात. कशा काय, आपण कुठल्या अँगलला बघतोय त्याच्यावर सगळं डिपेंडंट राहील. आता हा अँगल आहे थिटा, मी याच्याकडे बघतोय, ह्याला घासून असलेल्या 2 साईड आहेत. घासून, ॲडजसंट मीन्स लगतच्या, लगेचच बाजूला असणाऱ्या, चिटकून असणाऱ्या, शेजारी अशा पद्धतीने. सो हा जो थिटा आहे त्याला 2 साईड्स चिकटून आहेत बघा. एक म्हणजे ही जी इथे मी ग्रीन कलरने दाखवतोय ती, ओके, जी त्याला घासून आहे, आणि एक ही जी स्लांट आहे, बरोबर. पण ही जी स्लांट आता जी ब्लू कलरने दाखवतोय, ह्या 2 साईड्स आहेत त्या ब्लू आणि ग्रीन, ह्या कशा आहेत, या थिटाला घासून आहेत, लगतच्या आहेत, चिटकून आहेत. पण जी ब्लूवाली लाईन आहे त्या ब्लूवाल्या लाईनला आपण साईड म्हणतच नाही, आपण त्याला हायपोटेन्यूस म्हणतो. स्पेसिफिक नाव दिलेलं आहे त्याला, वेगळं नाव आहे त्याचं, त्यामुळे साईड बोलायचं कारणच नाही, त्याला हायपोटेन्यूसच म्हणायचं कायम. मग ही जी ग्रीन कलरची साईड आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं ॲडजसंट साईड. पण ॲडजसंट साईड हा रोल आता का आहे, कारण आपण थिटाबद्दल बोलतोय म्हणून. एक झालं लगतची, घासून असलेली, थिटाला लगेच चिकटून असलेली साईड. आणि त्याच्या समोर तुम्हाला दिसतंय, थिटाच्या बरोबर समोर, अपोजिट. सो हा जो सेक्शन असेल, ही जी उंची असेल, ही जी लेंथ असेल, ही जी साईड आहे त्याला आपण इथून पुढे म्हणणार अपोजिट साईड. सो ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड हे वर्ड आधी पुन्हा समजून घ्या. ॲडजसंट म्हणजे घासून असलेली, लगतची साईड, आणि अपोजिट म्हणजे बरोबर विरुद्ध, जी त्याला टच होत नाही. तुम्ही वायवाली लेंथ बघा, थिटाला टच होते का, थिटाशी त्याचा टच नाही आहे, संबंध नाही, थिटाच्या अपोजिट आहे, बरोबर विरुद्ध दिशेला समोर आहे. आता दरवेळेला असं लोक लक्षात ठेवतात ॲडजसंट म्हणजे एक्स, अपोजिट म्हणजे वाय, असं नसतं.
इट इज डिपेंडंट ऑन थिटा. तुम्ही कुठल्या चष्म्यातून बघताय त्याने बदलणार. मी थिटाच्या बाजूने बघतोय म्हणून मला ॲडजसंट एक्स वाटली आणि अपोजिट वाय वाटली. जर मी दुसरा अँगल घेतला फाय, जो ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, पण आता आपण जस्ट ह्याचा विचार करूया. एक जण म्हणाला नाही मला फाय हा अँगल बघायचा आणि मला जे ॲनालिसिस करायचं ते या अँगलप्रमाणे करायचं. तर आता मला सांगू शकता का की फायला ॲडजसंट साईड कुठली झाली, एक्स का वाय? सो आता ही त्याला घासून असलेली साईड झाली ॲडजसंट, आणि अपोजिट साईड कुठली झाली त्याच्यासाठी, एक्स. सो आधी हे डोक्यात काढून टाका की एक्स म्हणजे ॲडजसंट आणि वाय म्हणजे अपोजिट. हे असं नसतं, ते डिपेंडंट असतं की तुम्ही कुठला अँगल कन्सिडर करताय. मी आता हा अँगल कन्सिडर करतोय थिटा, म्हणून माझ्यासाठी एक्स आहे तो ॲडजसंट आणि वाय आहे तो अपोजिट. रोल्स फिक्स नसतात, तुम्ही जो अँगल बघाल त्या पद्धतीने बदलणार. आता मी तुम्हाला काय म्हणतोय ते समजून घ्या. ट्रिग्नोमेट्री म्हणजे रिलेशन बिटवीन साइड्स ऑफ ए ट्रायंगल आणि अँगल. मग आता एक जण असं म्हणाला की वी विल कन्सिडर वन रेशो दॅट इज वाय अपॉन एक्स. वाय अपॉन एक्स, विल कन्सिडर दिस रेशो. वाय म्हणजे थिटाबद्दल बोलतोय, ऑब्व्हियसली थिटाच्या अपोजिट साईड आहे वाय. सो आपण अपोजिट साईड अपॉन एक्स ॲडजसंट साईड असा एक रेशो घेऊया. तर दुसरे मॅथमॅटिशियन्स म्हणाले की हे असं का लिहिलं असेल, अपोजिट समोरची बाजू अपॉन खालची बाजू असं का, लगतची बाजू असं का लिहिलं असेल, आणि ह्या दोनच साईड का घ्यायच्या? वाय आणि एचचा रेशो घेतला तर काय फरक पडतोय? तर याच्यावर काही उत्तर नाही आहे. सो यू कॅन टेक धिस रेशो ॲज वेल. वाय आणि एच 3 लेंथ आहेत, वाय आणि एक्सच घ्यायचं असं कोणी लिहिलंय, असं कोणी सांगितलंय? कॉम्बिनेशन्स बरेच बनवू शकतात, मग ते आपण बनवून बघूया. वाय आणि एच म्हणजे थिटाची अपोजिट साईड आणि एच म्हणजे हायपोटेन्युस. सो अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस हा एक रेशो झाला. तिसरा मॅथमॅटिशियन्स येतोय, तो म्हणतो हे दोन रेशोज का घेतले, एक्सला आणि हायपोटेन्युसला का नाही जोडला? ठीक आहे बा, त्याचं समाधानासाठी ते पण करूया, एक्स आणि एच करूया. म्हणजे ॲडजसंट साईड थिटाच्या दृष्टीने आपण बोलतोय सगळं, साईड अपॉन हायपोटेन्युस. पुढे मग त्यांनीच एकमेकांना विचारलं, तेच मॅथमॅटिशियन्स म्हणतात की दर वेळेला हायपोटेन्युस खाली का, हायपोटेन्युस वरती घेतलं तर काय फरक पडतो? म्हणजे हायपोटेन्युस वरती घ्यायचा आणि एक्स खाली घ्यायचा, म्हणजे रेशो असा होईल हायपोटेन्युस डिवायडेड बाय ॲडजसंट. असं घेतलं तर काय फरक पडतो? काही नाही पडत. मग इकडे पण उलटा घेऊ शकतो, एच अपॉन वाय घेतलं तर काही फरक पडणार आहे? काही नाही फरक पडणार. इट इज अलाउड की हायपोटेन्युस वरती आणि अपोजिट साईड खाली. इथे पण तसं झालं की ॲडजसंट साईड खाली का, ॲडजसंट वरती घेऊया आणि अपोजिट खाली घेऊया, म्हणजे वरती एक्स आणि खाली वाय. याच्याशिवाय वेगळं काहीही बनू शकत नाही. बस जोड्या तयार झाल्या तर एवढ्याच. सपोज वायची व्हॅल्यू 10 आहे, एक्सची व्हॅल्यू 5 आहे. सपोज 10/5. उलट केल्यावर काय होईल, 5/10 होईल. याची व्हॅल्यू असेल 2, याची व्हॅल्यू असेल 1/2. सो आपण रेशो बदलला, उलट सुलट केला की व्हॅल्यू वेगवेगळी येते. याचा अर्थ हे जे 6 रेशो आहेत हे आपण कन्सिडर केलेत आणि 3 साईड्सचाच वापर करून बनवलेत, पण प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहे. प्रत्येकाचा न्यूमरिकल व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहे. कंपॅरिझनच, पण न्यूमरिकल व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहेत. आता लक्षात असं आलं की आपण जो बोलतोय ते थिटाबद्दल बोलतोय, अँगल थिटाला कन्सिडर करून बोलतोय, म्हणून थिटा इज इक्वल टू असं नावं दिलं. पण आता आपण जे म्हणतोय ते चुकीचं ठरेल की सगळ्यांना जर थिटा नाव दिलं तर सगळे सेम आहेत असं होईल. पण रेशोचे व्हॅल्यूज काढल्यानंतर माझ्या लक्षात येते व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, म्हणून त्याला एक मागे शब्द जोडला. त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक रेशोला संगतमत केलं, व्यवस्थित शब्द डिफाईन केले आणि म्हटले की आपण अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस हा जो रेशो आहे, कुठल्याही थिटाचं अपोजिट अपॉन हायपोटेन्युस बोलणार असू तर आपण त्याला साईन, SINE वर्ड आहे खरा, पण आपण शॉर्टकट वापरतो त्याचा, SIN थिटा, साईन थिटा. सो साईन थिटा हे आता नाव कोणासाठी फिक्स झालं, अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस या रेशोसाठी फिक्स झाला. बरं, ते कुठल्या अँगलसाठी बोलताय ते इम्पॉर्टंट, थिटासाठी बोलताय म्हणून Y/H. सो हे कधी पाठ नाही करायचं Y/H, पाठ करायचं अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस. दुसरं ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्युस, मग त्याच्यासाठी काय त्यांनी शब्द ठरवला तर कोसाईन, COSINE. तर ते म्हणतात फक्त कॉस थिटा, शॉर्ट फॉर्म कॉस थिटा. ओके. आणि एक आणखीन रेशो आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, याच्यासाठी टँजंट हा शब्द वापरला गेला. टँजंट
त्यातला फक्त टॅन वापरायचं आणि थिटा. सो हे जे टॅन साईन कॉस जे आहेत ना, हे फक्त वर्ड्स आहेत. एक्स आणि वाय मध्ये लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे आणि ते चुकीचं पण आहे. म्हणून अपोजिट आणि ॲडजसंट अशा डेफिनेशन पाठ करायच्या. आणि जे रेशो आपल्याला 6 वेगवेगळे मिळाले त्यांना नावं द्यायला सुरुवात केली मॅथमॅटिशियन्सनी. ही 3 नावं फिक्स केली पहिल्यांदा. मग आता यांचे जे उलट रेशो आहेत, उलट, जसं की कॉसचा उलटा रेशो हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट, याच्यासाठी नाव ठरवायचं होतं तर त्याच्यासाठी नाव ठेवलं सिकँट. त्यातलं फक्त आपण सेक वापरतो, सेक थिटा. सेक थिटा म्हटलं डेफिनेशन एच आणि एक्स मध्ये पाठ करायची नाही, हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट, दॅट्स इट. ओके, हे लक्षात ठेवा. सिमिलरली साईनच्या उलटा कोसिकेंट म्हणून आहे, ज्याला कोसेक म्हणतात. आणि टॅनच्या उलटा कोटँजंट म्हणजे कॉट. कॉट आणि कोणाच्या बद्दल लिहित आहे, थिटाबद्दल लिहित आहे म्हणून एक्स अपॉन वाय आलाय. पण डेफिनेशन फिक्स राहणार आणि डेफिनेशन काय असेल, एक्स डिवायडेड बाय वाय. ओके, सो इतकं सिम्पल आहे. मी तर त्यांना मुलांना असं सांगतो की या 3च डेफिनेशन पाठ करा, फक्त 3, साईन कॉस टॅन, या 3च करायच्या. बाकीच्या आपण ऑन दी स्पॉट फक्त काय करायचं, उलट तर करायचंय, हायपोटेनियसला वरती टाकायचंय, अपोजिटला खाली टाकायचंय. सो हे 3 बेसिक गोष्टी आहेत, अपोजिट अपॉन ॲडजसंट, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस, दॅट्स इट. आज आपण सुरुवात केली ट्रिग्नोमेट्री 1ला, जे की इम्पॉर्टंट होतं. आज आपण इथेच थांबू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.